तर मित्रांनो पहिलोच मासो बघा कसलो गावलो आमका यो महेश मामाचो यो राजचो आणि यो इनूचो इन्याचो नमस्कार मित्रांनो, मी अमोल. तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही बऱ्याच दिवसांनी मासे पकडूक चाललो. तर आपल्यासोबत विनू असा आणि इकडे राज आणि अशोक. तर राजची 12वी चालू होती, सायन्स घेतलेल्यान, त्याच्यामुळे वर्षभर बिझी होतो. आता त्याची एक्झाम संपली असा आणि अशोकची पण 10वीची एक्झाम संपली असा, बोर्डाची होती दोघांची पण. तर आज आपण चाललो विनूच्या गाडी असून चिपीक परत एकदा हां. आणि विनू पण हय नसता, रत्नागिरीक असता, तर त्याका पण सुट्टी गावली आहे. तर त्याच्याच गाडी असून आज आपण चाललो चिपीक. आणि आज आम्ही सगळी तयारी करून चाललो. तर रॉड फिशिंग करूची असा, त्याच्यानंतर ह्यो पिंजरो असा खेकडे पकडूचो, जो आपल्याक सृष्टीज ब्लॉग्स म्हणजे सचिन दादान दिल्यान असा. तर बघूया आज आपल्याक काय काय मिळतात. खेकडे आणि मासे पकडूचो विचार असा. तर चला पटापट आजच्या व्हिडिओक सुरुवात करूया. तर आम्ही आता मालवण मच्छी मार्केटच्या इकडे थांबलो, कारण आपल्याला थोडेसे मासे घ्यायचे होते घरी एक लावसाठी आणि खेकड्यांसाठी. आणि आता बर्फ घेता पाणी झालं. अरे कसला गरम होता माहिती आहे. आणि गाडीच्या खाली सगळे डॉगी येऊन थांबले आहेत. हे बघा, गरम होता म्हणून. हे चला बाहेर चला. आणि कोण आहेत खाली? नाही, पळाले. हॅलो, बिया नको माका. किती आहेत बघा. चला आता आपण डायरेक्ट चिप्पी एक तो मामा ते बघ बोटीन कोण फिरतात. काय करतो? मासे धरतात. चला फायनली आता आपण पोचलो चिपीमध्ये. इकडे वरच्या साईडला एअरपोर्ट असा आणि खालच्या साईडला ही कर्ली नदी. तर आज आपल्याक त्या कर्ली नदीत मासे पकडूचे असत. सगळा साहित्य घेऊन येलो आज पहिल्यांदा. रॉड असत आणि या जाळा म्हणजे पिंजरो. आपल्याक गावती तेव्हा गावती, पण हे बघा रातच्या तिकडच्या मामान हे कुर्ले दिले ना, ते बघा त्यानं पकडलेले. तर आपला रात्रीचा जेवणाचं काम झालेला. मेंगानी किती फुलली या बघा. फुल असा काय नाव याचा? कृष्ण कमळ. वरते ब्रह्मा विष्णू महेश. ओके, हे बघा. त्याच्या खाली येत ते कोणते सांग. आणि त्याच्या खाली येत ते कौरव 5. हा, त्याच्या खाली येत ते 5 पांडव. वरते ब्रह्मा विष्णू महेश. ओके. आणि त्याच्या खाली येत जे हे निळ्या कलरची ते कौरव. ओके. विष्णू कमळ अशी खूप फुलं फुलली. खूप फुलली होती बघा, भारी वाटतात. वाज बघला का? सेंट सारखं येता मस्त. कृष्ण कमळ. रात्रीची तयारी सुरू झाली. रात्रीचं जेवण आज असा खेकड्यांचो रस्सो. तर साफ करतात आणि आपल्याला आता जाऊचं असा मासे पकडू. रॉडचो सेटअप झालेलो असा. रॉडला मशीन वगैरे लावून झाली. या पण झाली आणि या पण झाली, हे बघा. आणि आता आपण पिंजरो सेट करतो. ह्यो आपल्याक दिलेलो असा सचिन दादान, सचिन साळकर. आणि बघूया आज आपण पहिल्यांदाच ह्यो टाकतो. आपल्या व्हाळात अजून टाकलो नाही. आता आपण पहिल्यांदा खाडीमध्ये ट्राय करतो. तर ह्याच्या आतमध्ये कुठली नको रे. तर ह्याच्या आतमध्ये ना मोरी माशाचा चामडा टाकलेला असा, म्हणजे बांधलेला असा. आणि आता वरती गाठ मारून ह्या पॅक करता. तर ह्यो जो पिंजरो असा तो आपल्याक सचिन दादान दिले ना, सचिन साळकर. आणि तो असे पिंजरे बनवता. आणि हे पिंजरे जर तुमका ऑर्डर करूचे असतील ना, तर स्क्रीनवरती नंबर इलो असतो, त्याच्यावरती तुम्ही कॉल किंवा मेसेज करून ऑर्डर करू शकतास. तर आपण पहिल्यांदाच टाकतो, बघूया कसो रिपोर्ट राहतो. चला आता आम्ही आमच्या कामगिरीक चाललो, सगळी तयारी करून. बघूया आज आपल्या नशिबात काय असं. आता सगळ्या तयारी निलो, म्हणजे कुर्ले पकडूच्या, मासे पकडूच्या. बघूया काय ना काय तरी आज. हा अजून सुकती. हा पाणी बघा किती कमी आहे. पुढे भरती सुरू झाली की ह्या सगळ्या भरत लावायला. विनू त्या साईडला रॉड फिशिंग करता आणि इकडे राज काय बांधतं, सावाक ह्या बांधता, मोरी माशाचा चामडा. आणि ता टाकून कुर्ले मिळतात काय बघतलो. आणि त्यानंतर आपल्याक
पिंजरो सुद्धा टाकूचो असा. आपण मोरी माशाचा चामडा आणलो तर ता लावून आता इकडे साव टाकतलो आणि त्या नेटमध्ये जो घळ टाईप नेट आहे ना त्याच्यात खेकडे पकडतलो. आणि ही असा कर्लीची खाडी आणि त्याच्यात आता बघूया आपल्या नशिबात काय. आता अशा प्रकारे हा मोरीचा चामडा असा आणि ही एक पद्धत असा खेकडे पकडूची. एकदम सोपी पद्धत. म्हणजे सावाक बांधून टाकायचा, त्याच्यानंतर कुर्लेन वडल्यान की आपण तिका वडायचा आणि घळात घ्यायचा. अशोक गेलेलो बादली आणूक आणि बादली आणल्यानंतर जो फायदो झालो. 2 कुर्ले गावले आपल्याक. कर बघूया वर. सावती हा डेंजर आहेत. चला चला चला. एकदम पण बारके नाही आहेत, खाण्यायोग्य असत. गावली. वा, अजून एक गावली. दाखव असं. वा, बरी साईज. गुटाळाच्या आधी त्याच्यात टाक, नाहीतर ती सुटत नाही. खूप वेळानंतर अजून एक गावली हा. मगाचपासून कायच नाही होता. हे बघा. चल जाऊन दे आतमध्ये. अजून हा, अजून एक दुसऱ्या तमसाक. चला एकदम 2. हे बघा. चला चला चला, बादलेत चला. तर आता एवढा पाणी भरला आणि आता आपण बघूया आपल्या काय. पटकन उचलू होई. एक गेली, 2 गेले होत. 3. अरे तो होल केदा झाला बघ. अरे बापरे, त्याच्यासून पडतले. मामाने घट नाही करू का? चल 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 चल. चला एक गावली ती तरी घेऊया. पिंजऱ्यात आपल्या 2-3 कुर्ले गावले. परत एकदा टाकून ठेवूया कारण अजून पाणी भरलं नाही फुल. अजून कुर्ले येऊचो चान्सेस असा. पहिलो सेशन आता संपलो असा आणि आता घरात चाललो. परत थोड्या वेळाने येऊचं असं दुसऱ्या सेशनसाठी. येस, आता खालती जाऊचं असा थोड्या वेळान. बघूया. तर आता दुसऱ्या सेशनसाठी चाललो ब्रिजवरती. रॉड फिशिंगच करूची असा. आणि आता आपल्यासोबत असा महेश, राजचो मामा. तर बघूया आता गाडी घेऊनच जाऊया खालती कारण लांब आहे थोडासा. ब्रिजवरती गावतात मासे. रिपोर्ट चांगलो असं म्हणता. बघूया जाऊन. तर आम्ही आता पोचलो देवलीच्या ब्रिजवरती आणि आता आपल्या ह्याच्या खालती इकडे मासे पकडूचे आहेत, म्हणजे घरी टाकूची आहे. महेश मामा खाली गेलो आणि आता भरती सुरू असा, त्याच्यामुळे चान्सेस असत. किती सुंदर ब्रिज हा बघा आणि खालचं निसर्ग एक नंबर. चला आता खाली जाऊया, खालचून घरी येऊन बघूया. आज वातावरण एकदम पावसाचा असा. एकदम काळोख झालो हा, पूर्ण ढग गेले आहेत. आणि काल कणकवलीत पाऊस पडलो जोरात एकदम आणि गारा पण पडले. तर ह्यो असा ब्रिजचो पिलर केवढं मोठं आहे बघा. हेसूनच आता ट्राय करूया. नेम लागात. अशोक गेलो वरती परत आणि मस्तपैकी निसर्ग असा एक नंबर. तर महेशने लावल्यान असा मेंगानी कुर्ली आणि घरी असा हातातलीच हँड फिशिंग. ही बघा, ही कुर्ली लावल्यानं अर्धी. कुर्ले जास्त लगेच मिळतं काय. ओके, सेटअप चालू झालो हा. मोठा दुकान आणले ना विणून. याक काढता आणि याक लावता. आता काय चिंगूळ सिंगू याका काय म्हणतात. टायगर प्रॉन्स. टायगर प्रॉन्स टायगर नाही काय ते खबरच म्हणतात. हे काय म्हणतात याका. विसरले रे मी. थांब. नाही रे, श्रिंग नाही काय खबरच ते का. मस्त.
आणि हे मासे पण असतात फायर टायगर फायर टायगर. कोणाक तुम्हाला काय माहिती असत तर कमेंट करून सांगा म्हणजे आमका समजत. आम्ही सगळे नवीन असो तसे. मगाशी आपण जी घरी टाकलो ना तिका केंड लागलो. जो मासो कधीच खायच्या घरी एक लागत नाही तो मासो आमच्या घरी एक लागलो. हा असं काय या आणि सगळा खाल्यान. हा ये हैसून ये हैसून उडी मारवर ना उडी. लेफ्ट साईडला लकी दादा इलो. नाही नाही होय इकडे इकडे. हा काय माझ्या लेफ्टला. खयचो मासो पकडलो माहिती हा केंड मासो पकडलंच नाही घरी एक फुगणारो मासो. मित्रांनो रात्रीचे 8 वाजले आहेत आणि महेश मामाक लागली तांबोशी. जवळजवळ 2-3 तास आम्ही हे बसलो आणि एक पण मासो नाही वाटल्या. फायनली मासो लागलो. सुटली आहे ना सुटली आहे. थांब थांब फाटफाट करीत हा. एखादी जपान ठेवूया. होय कुर्ली लावलेलं काय हा तिकडे झाकून ठेव. चला पहिलं मोबाईल टाकून दिले. भारीच भारीच गावली. खूप उशिरान गावली हा पण गावली बाबा. आताच म्हणत होतो आज हात हालीत जातलो पण वडलेला ती गावली बाबा. रे म्हणून मोबाईल टाकून दिलोय मोबाईल हे टाकला ना. तर मित्रांनो पहिलोच मासो बघा कसलो गावलो आमका सनसनीत तांबोशी. महेश मामान उद्घाटन केलं ना आता बघूया विनू काय म्हणतं. आता लाईव्ह भेट. पेशन्स लागतो. तर मगाचपासून ना रॉडला आर्टिफिशियल मासो लावत होतो. आत्ता तारले काढलो. महेश मामान परत एकदा वाढल्या ना आणि आता असं गोबरो. ही साईज जरा लहान असा काढ खडकात निघल्यान. जाळ्यात टाकूया. मोठे मोठे हेत नाही होत ते हे लय मोठे होतात. याच्यात टाकूया ग्रुपफर ग्रुप पटल्या ना ग्रुपफर टाक त्याच्यात. अर्धा किलो जाता म्हणजे झोपा आज काहीतरी वडता आणि एका पण गावलो. अरे कोई हो वेगळ्या प्रकारचा. त्याचं तोंड ब ह्याचं तोंड ब हे असो का कबरो. तो वेगळं दिसता. सुकन मग रडे नदीत ना टाकूचे परत फाशी. आईला काय आपण वेगळाच काहीतरी मी म्हटला तांबोशी लागली ही घाण लागली. माणसाला तो करता वेले करता बोलणार मासो आयो. हुकअप मस्त झाला. हा चल नंतर कर. कसलो आवाज काढता ब. अरे काय रे फास्ट कर फास्ट कर. विनू काहीतरी लागलो हा मासो. वरगी 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 वरगी. हा तांबोशी काढल्या ना बाबा. वा काम 25 4 किलोचं काढणं होतं ना. काढतो पहिलं पाव किलो अर्धा अर्धा किलोचे 4 बरोबर. अजून हा रे टाइम हा आता सुरुवात झाली हा. एक मासो लागल्यात ना बरोबर 4 मासे लागले बघा पाठोपाठ. वा अरे डायरेक्ट केली बारकी नाही ते लागली. जाळ्यात टाकून घेते का आधी. आणि ह्याचा काय करतो पेंडिंग पेंडिंग विषय पेंडिंग आहे. एक गोब्रो आणि हो गोब्रो मीच काढलं तर कसला असला लागला.
अशोकान फायनली मासो काढला ना, हो बघा. आता आमचा एक मेंबर राहिला फक्त. येस गोप्रो हे ना ह्यो काढला ना, ह्यो बघ. माहित नाही तो. त्याचा उद्घाटन ह्या असा आणि अशोकचा ह्या असा. 1 2 3 4 5 मासे झाले टोटल. कसा वाटलं अशोक? आतापर्यंत वाळातले खवळे धरलं, घागूर धरलं, पहिल्यांदा खाऱ्या पाण्यातलं मासं धरले ना गोब्रो. परत एकदा महेश मामा काहीतरी लागला. काया काया काढ काढ बाहेर काढ. अरे इल असा थांब, थांब, ह्यो फिरवतो. कसली आहे बघूया. काय तर बघूया. बाहेर काढून ह्या करू. अरे ह्यो गरीयाची वाट लावतो. हे काढू दे का कापून लावूया घरी येईन काय बाहेर काढ. होयर असा होयर मामा काढ ना मोठो आबो. आई शपथ. ह्यो फिरवतो लो घरी सगळी. ते पण पूर्ण गेले ना. उठ जरा. हे रेचान म्हणतात नाही का, गरीयाची वाट लावतो लो. अरे घरी कोण उतरव तसंच ठेव. एवढं हातो बो. अरे तसंच ठेव. अरे साव गवतो रे. करतो काय त्याचं. थांब जरा थांब. हडे बॅटरी मार गेला ना मग. अरे मासो काढून अरे दे. खालचा खाली खेळता कशा. अरे तो घरी घरी बोलला कुठं आहे तो? अरे येडे असं काय साव करतो? करतो. हडे बॅटरी मारतो का? मारा ना. लागलं तो होयर. बापरे. म्हटलं वाटलं काय नाही वाढता. राजला गावली हसा. काढलं काढलं काढलं. थांबोशी परत एकदा. गप घे तांबूशी पाय काढून चोकात ठेव. थांब. हे कट कर. गेली मासो काढले तू जी काय बघ 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 बघ. वा. ही तायगी दोन सेमच होत रे. असली हा बघा. तर ह्यो मासो जो आपल्या गावलो आहे ना, जे का आम्ही गोब्रो म्हणतो, तर त्याका आम्ही जीवनदान देतो. कारण बाकी आपल्या घरी गावले आहे ते बघा. आवाज कसलो काढता बघा. जा. जाताना दिसात जी बाबा जा. गेलो रे सरसरावून. म्हणजे ह्यो पाण्याशिवाय जगा शकता. हा? बुडलो. नाही रे बाबा लोकांचं. अरे चप्पल ता एका वाटला त्याच बूट गेलो. तर हे बघा फायनली आपल्याक 1 2 3 4 5 मासे गावले आहेत आणि बऱ्यापैकी असत. 3 तांबोशे. माझंच मोठं. तो पहिलो ना, तुझो ह्यो महेश मामाचो, ह्यो राजचो आणि ह्यो इनूचो इन्याचो आणि ह्यो परत एक राजचो एक आणि नाही अशोकचो एक. मामाचो एक आणि अशोकचो एक. अच्छा हा मामान काढलं ना खरं. मामाचं एक आणि अशोकचं एक. टोटल 5 अजून जिवंत आहेत सगळे. तर दुसऱ्या सेशनच्या समाप्तीनंतर आपल्या एवढे मासे गावले आहेत. हे बघा लय दिवसांनी आम्ही आज गरेव केलो. आणि भरपूर मासा जवळजवळ लय महिन्यांनीच म्हणा गोया. आणि अजून रात्र आणि अजून रात्र असा बघूया. 2 महिन्यांनी लागलेत मासे. होय 2 महिन्यांनी आज आम्ही मासे पकडलो. बाबा. हे पेट्रोलचे पैसे भेटले. होय. आमका किती लांब आहे हा चिपी? 60 किलोमीटर. सगळा घेवा. 50 मिनिट. हा आमच्याकडनं 50, विनूकडसून 60 किलोमीटर. तर मित्रांनो ब्रिज खालसून आता वरती येलो आणि आता घरात चाललो. मस्तपैकी मासे गावले. तर अजून पण टाईम हा आपल्याकडे उद्या सकाळपर्यंत. बघूया अजून काय काय गावतात. आता कुर्ले आपल्याक थोडेसे गावले आहेत आणि अजून पिंजरो टाकून ठेवलेलो असा. तर मित्रांनो मगाशी आपण खालती नाही गेलेलो, राजाने गेलेलो. तर आपल्या पिंजऱ्यामध्ये ना एवढे खेकडे गावले. हे बघा. आणि ही काय गावली? हातान पकडलं ते खाली. ही हातान पकडलेली. एवढी मोठी आहे बघा. आणि आपल्या पिंजऱ्यात पण चांगली साईज मिळाली आहे. कसले काटे लावतात रे, बेकार काढले. होय काढल्या. अरे डेंजर काटे आहेत त्यांका. तर पिंजरो पण आपलं सक्सेसफुल झालेलो असा. तिसरं सेशन होतं. मका काय शूट करू जाऊ नाही मिळाला. बाई पण काय नोटीस केलं तू? काय ती ना जायत जी कुर्ली आहे ना ती हिरवी आहे. हा ना. बाकीचे असत ना ते 300 ना ते 400 रुपये किलो जातात. पण ती जायत जी असं ना ती 2200 रुपये किलो असं. काय बोलतोय? हा. ग्रीन क्रॅब. एक जर कुर्ली जर 1 किलोची गावली ना हा कामच झाला म्हणून समजा. भारी. पण ती ह्या मेंगानी या म्हणता. हा मग काय उपयोग नाही. हा ना. ती जर असता ना चांगली तर विकली असती तर किंमत चांगली दिली असती. रेट जास्त आहे तिचं.
तर मनोहर आणि मी इकडे जरा रील करत होतो. लवकरच तुमका बघू लवकरच भेटात, येत. भन्नाट अशी. येस. तर माझं मेकअप दाखव जरा. तर भयानक असं अमोलचा आम्ही मेकअप केलेलो असा. दे भाई लाईट दे. तर इकडे बघताय अमोलला बिचारासोबत अत्यंत दुर्घटना अशी घडलेली आहे जी की तुम्हाला रीलच्या माध्यमातून आमच्या समजेलच. सो अमोलच्या अकाउंटवरती जाऊन ही रील बघायला विसरू नका. भाई कसं वाटतं रोल करून? पहिल्यांदा मी असं काहीतरी करतोय, एवढा काय केलंय नाही. हे हात बीत फ्रॅक्चर दाखवून पण ऍक्च्युअल मध्ये वाटतं की भाई फ्रॅक्चर वगैरे असा. मला पण असं वाटायला लागलं असं ठेवूया. ठीक आहे चला. तर भाई इकडे आमचे कॅमेरामॅन असत, बिचाऱ्यांका झोप येतात तरी पण हे खूप मेहनत करतात. तर चल मग लवकरात लवकर आटोपूया आता. आपण टाकूया पटकन. ठीक आहे चला. दुसऱ्या दिवसाची सकाळ झाली आहे. सकाळचे 6:30 वाजल्यात आणि रात्री जेव्हा हे इलेले ना तेव्हा गरिये टाकून गेले आहेत. गरी आणि आपलं पिंजरो पण असं. तर ते बघूसाठी आता चाललो झोपेसून उठान. तर परत एकदा सकाळची भरती सुरू झाली आहे. बघूया जाऊन. या साईडला इकडे 2-3 गरिये होते, पण या साईडला खडका असल्यामुळे अडकतात गरिये. दोन अडकले. इली तर अजून सूर्योदय पण झालो नाही हा. लवकरच आम्ही इलो आणि हिले गरी हे खाली ना खडका असत त्याच्यामुळे गरी अडकतात. ती पण अडकली आहे ती बघा. सकाळीच सकाळी भारी वाटतं आणि थंडगार असा. तर फायनली सूर्यदेवांचं दर्शन झालेलं आहे. किती सुंदर असा बघा, एक नंबर. गरियंका तर आमच्या काय नाही गावला. आता राहिलो असा पिंजरो. तर पिंजऱ्यात बघूया किती खेकडे गेले आहेत. आपलो पिंजरो हय टाकलेलो असा तो बघा. तर आता बघूया पिंजऱ्यात काय असा. रात्री इलेले त्यांका खूप गावले, पण मी नाही इलेलं आहे. हे कोण खळबळता बोयटा असतली. तीन चार होत. वा, काम झालेला असा. जास्त होत रे, 5-6 दिसतात. मस्त. वा 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 वा, ही मोठी आहे रे. भारीच. पिंजरो एकदम सक्सेसफुल असा. जर तुमका घेऊचो असत तर स्क्रीनवरती नंबर असा सचिन दादांचो, तुम्ही घेऊ शकता. केवढी आहे बघा, खतरनाक. तर आपल्या पिंजऱ्यात ना टोटल 9 खेकडे गावले आहेत आणि रात्री हे बघा हे गावले. एक नंबर पिंजरो असा. चला उचललो आता. तर आमची कामगिरी संपलेली असा. बऱ्यापैकी काम झाला. खेकडे आणि मासे दोन्ही मिळाले आणि आता आम्ही चाललो घरात. तर विनू पण जातलो असा सुट्टी संपल्यावरती कामावरती, म्हणजेच रत्नागिरीक. तर चला आजच्या व्हिडिओत आपल्याक बराच काय काय बघूक मिळाला. तर आजचा ह्यो व्हिडिओ तुमका कसं वाटलो नक्की कमेंट्समध्ये सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटाया आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.